मला बरेच इंस्टावर DM आलेले की ती मला जो माझ्या नवऱ्याने बड्डेला गिफ्ट दिलेला तो मेकअपचा बुके त्याच्यावर व्हिडिओ बनव म्हणून मी फुल मेकअप ट्युटोरियल करणारच होते. तर मी आता त्याच्यावरच ते जे त्याही मला प्रोडक्ट दिले तेच प्रोडक्ट यूज करून व्हिडिओ बनवते, म्हणजे माझी फुल मेकअप करते. तर तुम्ही पुढे बघत जा माझी मेकअप कशी होते हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हॅलो गाईज, फर्स्ट स्किन केअरमध्ये ताई मला हा सिरम दिला आहे, गुड वाईब्सचा आहे, हायड्रेटिंग ग्लो बघू शकता तुम्ही. बघूया आता कसा तो चेंज वगैरे करून आलो, कारण त्या ड्रेसवर मला कम्फर्टेबल नसतं झालं ना. वॉटरी टेक्स्चर बट ठीक आहे. आमच्या टिकली इम्पॉर्टंट असतं. टिकली म्हणजे टिकली तर बायको टिकली असं बोलतात. चांगलं आहे सिरम मस्त फील होतं. आणि मग आता प्रायमरमध्ये काही मला काय प्रायमर दिलं नाही बट माझा वाला आहे तो मी यूज करते. जस्ट हबचा ह्या ना मी फक्त नोजलाच लावते. ह्या प्रायमरमध्ये ना ते नोज मला असं चॉकलेटचं स्मेल येते ना, आणि चॉकलेटचं स्मेल बोललं तर मला जाम आवडते. आता फुल फेसलाच लावून दाखवते. आणि गाईज प्रायमर नंतर म्हणजे माझा फेवरेट प्रोडक्ट जो त्याही मला गिफ्ट दिलंय म्हणजे हा बघू शकता, हा फॉरएव्हर 52चा टेंडर क्रीम. मी बरेच दिवस घ्यायला बघत होतो बट जाने जो मेरे पती ने ही ले लिया. आणि ह्यात ना माझा शेड HCT 006 आहे, म्हणजे परफेक्ट शेड आहे. आणि मला बरेच लोक म्हणजे जण बोललेले मेकअप आर्टिस्टच का हा यूज करून बघ म्हणून कसं वाटतंय. एक्सपेन्सिव्ह नाही तेवढं, 1000 ते आहे. आणि मला खूप एक्साइटमेंट होती हा यूज करायची. आणि मी फाउंडेशन म्हणजे ब्लेंडरने करत नाही जास्त, मला ब्रशनेच आवडतंय. डैब डैब किया मतलब फाउंडेशन लग गया ऐसा होता नहीं, ज़्यादा डैब डैब भी नहीं करना. माझ्या नवऱ्याला हे पण माहिती आहे मला कुठला मेकअप प्रोडक्ट जास्त आवडतंय. मधीत ना मला हा आवडायचा शुगरचा. वन लेअर लावून बघते मी. मस्त लागलंय. फुल कवर ते ब्रश मध्ये नाही दिली बट हा फुल कवरेज फाउंडेशन आहे. ज्यादा भी नहीं लगाने का, मेरे को पसंद नहीं है. आणि मग त्याच्यानंतर कन्सिलर. ही मला NYBEचा कन्सिलर दिली, HD स्पॉटलेस कन्सिलर. मी अजून ओपन पण नाही केलं, म्हणजे
बघितलंय वरची प्लास्टिक कव्हरिंग होते ना ती ओपन केली. एकदा खाल्लं वाटतं. ये अनबॉक्सिंग करने को कंटाळा. आणि आज शेड आहे 07. बघू आता. आणि ताई मला ब्रश पण कन्सिलर ब्रश आहे. कुठला आहे? कप्स अँड लॅशेसचा. ऐकलंय कप्स अँड लॅशेसचं ब्रश पण म्हणजे असं चांगलं आहे. कन्सिलर जास्त नाही लावणार. बघूया सूट होतंय की नाही. चांगला आहे. इग्नोर वॉइस इग्नोर करो. ब्रश तर मस्त आहे, असं स्मूथ आहे एकदम. आणि ब्लेंडही मस्त होतं ब्रश मध्ये. म्हणजे डार्क सर्कलच एवढे आणि किती कन्सिलर लाव, लवकर हाईड न होत. लूज पावडरच्या आधी आय थिंक मला ब्लश यूज केलं पाहिजे. ब्लश पण त्याही मला NYBEFचं चाललंय. म्हणजे कसं झालं माहिती आहे का, त्यांना माहिती आहे मी पर्पलमध्ये जायचं ना आता 2 म्हणजे मध्ये ओरियन मॉलमध्ये न्यू झालं तर तिथूनच मी बऱ्याच वेळेला प्रोडक्ट आणले. म्हणून त्याही तिथूनच बहुतेक प्रोडक्ट त्याही तिथूनच आणले. आता हा फेस हे अनबॉक्सिंग करायला छान कंटाळायचं. काय करणार, व्हिडिओसाठी करायला लागेल. पॅकेजिंग मस्त आहे याची, निघत नाही. साईड छोटीच आहे. क्रीम ब्लश नाही, मला वाटलं क्रीम ब्लश आहे. सो लूज पावडर. मला ना क्रीम ब्लश जास्त आवडतात. देखते हैं लूज पावडर का. बनाना पावडर है. सेट करके रखने का मेन गोष्ट मी मेकअप आर्टिस्ट नाही. तरी पण माझी मेकअप बघा तुम्ही लास्टपर्यंत. एकच ब्रश मध्ये सगळा ब्लेंड केला ना का मस्त होतंय. मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगते. एकच ब्रश मध्ये ब्लेंड करा. कॉम्पॅक्ट माझाच यूज करायला लागेल, आणला नाही. आणि तुम्हाला सांगू मला आयशॅडो लावायला आवडत नाही, बट आता त्या गिफ्ट मध्ये आणलंय तर मी लावून बघेल. स्विस ब्युटीची मी ना आयशॅडो वर जास्त खर्च करत नाही बिकॉज मला आवडत नाही. आणि माझ्याकडे आता आयशॅडो ब्रश पण नाही. जाने दो, पिगमेंटेड है भाई. जुगाड क्या करूंगा मी आयशॅडो लावत नाही ना म्हणून ब्रश नाही माझ्याकडे. आता मी काय करू, कन्सिलर ब्रश मध्ये तर नाही करू शकत. जाऊ दे, सिंपल आहे आपला. म्हणजे आहेत माझ्याकडं बट ते मी आता कुठे ठेवलं ते ना. माझा मेकअप पण इकडं तिकडं पसरलेला आहे. हा शेड घेतला मी ब्राऊन, मला आवडतंय. चलो उस पे जरा सा शिमरी शिमरी शेड लेते हैं.
मी आरशाला पाठ करून बसले. आय शॅडो मस्त आहे, म्हणजे शेड्स पण मस्त आहेत बघा ना. मला थोडा डाऊट आहे. आयब्रो नाही गेला म्हणून तर तसा दिसतो, म्हणून सांगते आईब्रो करो लड़कियों. ये आते हैं हमारे ब्लश पे, कैसा है देखते हैं. मला ना ब्लश जास्त आवडते लावायला. That's not good. पिगमेंटेड तो है. मला ना ब्लश पूर्ण असं लावायला आवडतं. अप्पर लिप्स पण नाही केले मी, चालले व्हिडिओ करायला. अजून लावू जरा माझंच लावते. सॉरी गाईज, मी लायनर नाही लावू शकत बिकॉज आय डोंट लाईक. मस्कारा माझा स्विस ब्युटीचा आहे, क्रेजचा. नाव लिपस्टिक ही लावते. लिपस्टिक ते एकच दिले, एक तो कुठली पॅनचिक हे ते, बट ती नाही लावत मी. ही लावते डॅमेज. टूटा ना मेरा मेकअप तो मेरा पति मेरे को मार डालेगा. तो शेड आहे, म्हणजे मला ना असं पिंक पिंक शेड आवडतं, म्हणजे जास्त डार्क पण नाही, असं मस्त शेड दिसतात ना. पति को लगाने दो मेरे बिंदी मेरे को लगाने दो. ओ गाइस, एक विसरले मी, हायलायटर. तरी मी करते, मी काहीतरी विसरले. कोणाकोणाला हे असं पटतंय खोलाला सांगा मला, मला ना पडत. शेड आहे स्टारी सिल्वर, NY बेबचा. भाई हाय तर मला जास्त प्रोडक्ट NY बेबचेच आणले. जाने दो, बॉक्स को फाड़ना पड़ेगा, निकलता नहीं जल्दी. आणलेत तरी माझ्या नवऱ्याने मला मेकअप चॉईस करून मार डालेगे मी अभी इसको. असे किचकिच केल्यानं निघाला म्हणून पडतात. हायलाइटिंग ब्रश पण माझा आहे, बट किधर है वो मेरे. ये ब्रश लेते हैं. ओ हाँ, अच्छे ही अच्छे लग रहे हैं. जाम पावडरी आहे यार, म्हणजे पिगमेंटेड आहे बट जाम पावडरी आहे.
मला इथे पण लागतो हायलायटर. आता आपला जरासं इथे डॅब झालं. मी मेकअप आर्टिस्ट नाही म्हणून मला जास्त काय माहीत नाही, बट बघा ना मस्त लागतो. आणि लास्ट बट नॉट इन लिस्ट मेकअप पिक्चर. एवढी काय हेवी नाही, नॅचरलच मेकअप केले. काजल लावायला पाहिजे होता, मला काजल लावला ना आईच कालवण. आणि तुम्हाला माझी मेकअप ही कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रोडक्ट लिंक म्हणजे देऊ कशी, कारण त्याही मला शॉपिंग करून आणले ना. बट आपको ये मेकअप कैसे लगे ये मेरे को ज़रूर बताना. चला मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते. तुम्ही बघा माझी मेकअप, त्यात मी काजल नाही लावलं, आयलायनर पण नाही लावलं, तरी पण माझी मेकअप कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रोडक्ट पण मी थोडेसेच यूज केलं, जे त्याही मला गिफ्टमध्ये दिलेले तेच. आणि फर्स्ट टाईम यूज केलं म्हणून खोड काढू नका. पहिलेच अप्पर लिप्स पण काढलं नव्हतं, आयब्रो पण केलं. मेकअपची व्हिडिओ घेतली, कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय गाईज. आणि नेक्स्ट व्हिडिओ यायच्या आधी भाई 1K सबस्क्रायबर होऊ द्या. 1Kला थोडं 40च सबस्क्रायबर पाहिजे म्हणा होऊ द्या, तेवढं तरी करा.